छोटी मालकीण. राजू, कुठे आहेस तू? छोटी मालकीण, मी या चहाच्या दुकानात चहा पितोय. अच्छा, मला सांगा, कुठे पोहोचलात तुम्ही? मला घरी येऊन बराच वेळ झाला. घर बंद आहे म्हणून मी तुला कॉल केला. अरे रे, हे काय बोलताय? तुम्ही इतक्या लवकर आलात? मला वाटलं तुम्हाला यायला उशीर होईल, म्हणून मी इथे चहा प्यायला आलो. छोटी मालकीण, हम्म, तुम्ही तिथेच थांबा, मी 2 मिनिटात पोहोचतो. ठीक आहे, लवकर ये. नमस्कार छोटी मालकीण, मला माफ करा. जवळच्या दुकानात चहा प्यायला गेलो होतो मी. ते सगळं ठीक आहे, पहिले दार तर उघड. ठीक आहे, ठीक आहे मालकीण. छोटी मालकीण, आत या ना. हम्म, हां, बॅग द्या ना, मी घेतो. हम्म. तुम्ही तर लवकर पोहोचलात छोटी मालकीण, पण साहेब म्हणाले तुम्हाला यायला उशीर होईल. बस फक्त लवकर आली राजू. ती पॉइंट टू पॉइंट बस आहे ना, म्हणून हां, कुठेही न थांबता लवकर आली मी. अच्छा, असं झालं. बसमधनं उतरून गाडी पकडून मी सरळ घरी आली. बरं झालं छोटी मालकीण. बरं, मला सांगा, नाश्त्यासाठी काय बनवू? नाश्त्यात काही बनव राजू, पण त्याच्या आधी मला 1 कप स्ट्रॉंग चहा बनवून दे ना, खूप डोकं दुखतंय. ठीक आहे छोटी मालकीण. अच्छा, एक गोष्ट सांग, तुला चहा प्यायचं असतं तर इथेच पिऊ शकतो ना, बाहेर जाऊन का चहा हो, असं पितोस? काय विचारताय छोटी मालकीण? एकटं असं चहा बनवून प्यायला मनच मानत नाही छोटी मालकीण. अच्छा. इथे जो चौक आहे ना, तिथे छान चहाचं दुकान आहे एक. तिथे चहा चांगला मिळतो, म्हणून तिथे जाऊन पिऊन आलो. ओहो, तर त्या दुकानातला चहा इतका छान आहे का? हो, खूप चांगला आहे छोटी मालकीण. पण इथे जो मी बनवतो ना, तो याही पेक्षा चांगला असेल छोटी मालकीण. मी तुमच्यासाठी सुपर स्ट्रॉंग चहा बनवून आणतो. तुम्ही बसा ना, 2 मिनिटात चहा बनवून आणतो. ठीक आहे ना? ठीक आहे. हे घ्या, चहा प्या छोटी मालकीण. हम्म. चहा खूप छान झालाय. खूप धन्यवाद छोटी मालकीण. तू फक्त चहाच चांगला बनवतो की जेवणही छान बनवतो? हे काय बोलताय? मी खूप चांगलं जेवणही बनवतो. काही दिवसांसाठी तुम्ही इथेच राहताय ना? माझ्या हातचं जेवल्यानंतर तुम्ही स्वतःच बोलाल छोटी मालकीण. माझ्या हातचं एकदा जेवाल ना, तुम्ही गावी परत जाणारच नाही. ओ, असं आहे? ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, एक गोष्ट सांग, माझ्या बाबांनी तुला केव्हा कॉल केला होता? साहेबांनी काल रात्रीच फोन केला मला. बोलले की तुम्ही इथेच राहणार आहात, म्हणून तुमच्या रूमला व्यवस्थितपणे साफ करण्यासाठी साहेब बोलले होते. हे काय छोटी मालकीण, अचानक येणं कसं झालं? कुठल्या महत्वाच्या कामानी आलात का? येण्याचं कारण विचारू शकतो? असं काही नाहीये, सहजच आली मी. ठीक आहे छोटी मालकीण, मी नाश्ता बनवून ठेवतो. नाश्त्यात तुम्हाला काय आवडतं? तू जे बनवशील ते माझ्यासाठी चांगलं आहे राजू. ठीक आहे छोटी मालकीण, तुम्ही आपल्या रूममध्ये जाऊन तयार होऊन बसून राहा. खूप भूक लागलीये, मी आधी नाश्ता करून घेते. रात्रभर बसमध्ये बसून प्रवास करून आली ना, पूर्ण अंग दुखतंय. नाश्ता करून आराम करून हो घेईन. ठीक आहे छोटी मालकीण, मला फक्त 10 मिनिटं द्या. तुमच्यासाठी मी नाश्ता बनवून आणतो. हं, हां, द्या ना छोटी मालकीण. हं. छोटी मालकीण, छोटी मालकीण, हां. नाश्ता रेडी आहे, येऊन खा ना. अच्छा, तू लाव, मी येते. हां. छोटी मालकीण, हां. नाश्ता गरम आहे, लवकर खा. हं. थोडं पाणी मिळेल का? हो, आत्ताच आणतो. हं. नाश्ता खरंच खूप छान झालाय. खूप धन्यवाद छोटी मालकीण. अच्छा, हे सांग, तुझ्या घरीही तूच स्वयंपाक बनवतो का? नाही छोटी मालकीण, मी घरी असताना माझी बायकोच जेवण बनवते. अच्छा, ती बनवते. ठीक आहे. हां.
छोटी मालकीण, हं? प्लेटमध्येच हात धुवून घ्या ना. हं. ठीक आहे, तू पण नाश्ता करून घे. ठीक आहे छोटी मालकीण. दुपारी जेवणात काय बनवशील राजू? चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी बनवू का तुमच्यासाठी? नाही राजू, व्हेजमध्ये काही बनवून देऊ शकतो का? हो, नक्की छोटी मालकीण. तुम्ही नॉनव्हेज खात नाही का? खाते ना, खूप आवडीने. पण काल रात्रभर मी प्रवास करून आली ना, तर पोट ना आधीच असं वाटतंय खराब झालंय. आणि मी आता नॉनव्हेज खाईल ना, तर अजून खराब होऊन जाईल. म्हणून विचार करत होती दुपारी व्हेजच खाऊ. उद्यापासनं तू जे बनवशील ते मी खाईल. मग ती चिकन बिर्याणी असो किंवा मटण बिर्याणी. हो, ठीक आहे छोटी मालकीण. चल, मी जाऊन आराम करते. तू तुझं काम बघ. ऐका छोटी मालकीण, हं? मला मार्केटला जाऊन सामान वगैरे आणायचंय. तेव्हाच मी दुपारचं जेवण बनवू शकेन. हो, ते पण आहे. ठीक आहे, तू बाजारात जाशील ना, तेव्हा मला सांगून जा. मी दार बंद करून घेईल. मी आत्ताच जाऊन येतो ना छोटी मालकीण. ठीक आहे, जाऊन ये. छोटी मालकीण, भाजीसाठी पैसे असतील तर देऊ शकाल का? हो, ते पैसे द्यायचे आहेत ना. तू नाश्ता कर आणि मग माझ्या खोलीत ये. मग मी पैसे देते. ठीक आहे? हो, ठीक आहे छोटी मालकीण. हं. हां. हं. 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 छोटी मालकीण, छोटी मालकीण, हं. छोटी मालकीण. हां. राजू, दार उघडं आहे. आतमध्ये येऊन जा. हो, आलो. हं. अ. छोटी मालकीण, मी बाजारातून भाजी वगैरे आणतो. तुम्ही पैसे द्याल का? हां, ते पैसे मागितले होते ना? थांब देते. घे, हे पैसे ठेवून घे. ठीक आहे छोटी मालकीण, मी जाऊन येतो. हं. राजू, 1 मिनिटं थांब. हां? मला खूप झोप येतेय. तू दार बाहेरून बंद करून जा ना. हो, ठीक आहे छोटी हं, मालकीण. ठीक आहे. अ. हं. बापरे. अ. हं. हं. हॅलो. हॅलो. हो बाबा. काय ग, तिकडे पोचल्याच फोन करायला सांगितला होता ना? मलाच फोन करायची वेळ आली. तू फोन का नाही केला? तसं काही नाही बाबा. रात्रभर प्रवास करून मी थकून गेली होती. सकाळी येऊन नाश्ता करून बस झोपून गेली. अच्छा, असं झालं का? हं. ठीक आहे. तिथे जरा सांभाळून राहा तू. मी तिथे आल्यानंतर आपण बाकी मुद्द्यांवर तिकडे बोलूयात. ठीक आहे बेटा? हां. मी तिकडे येईपर्यंत कुठेच जाऊ नको बेटा, कळलं ना तुला? हो, कळलं बाबा. ठीक आहे. तू खूप थकली आहेस ना? थोड्या वेळ आराम कर तू. बाय बेटा. हां, बाय. ठेवते आता. हं. हं.
हॅलो साहेब, बोला ना. काय राजू, काय करतोय तिकडे? साहेब, आत्ताच बाजारातून आलो साहेब. मी तसा दुपारसाठी भाजी वगैरे चिरत होतो साहेब. बरं ते जाऊ दे. तुझ्या आजूबाजूला कोणी नाही ना? नाही नाही, कोणीच नाही इथे साहेब. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुला माझी एक छोटी मदत करावी लागेल. साहेब, तुम्ही विचारता काय? तुम्ही तर मोठे उद्योगपती आहात, श्रीमंत आहात. खरं तर मी तुमची काय मदत करू शकतो? असं काही नाहीये. मी भलेही किती श्रीमंत असलो तरी बरेच कामं अशी आहेत जी मी करू शकत नाही. तसं तुझ्याकडे पैसे तर नाहीयेत, पण हे काम फक्त तूच करू शकतो. म्हणून मी तुला मदत मागतोय. ठीक आहे, बोला साहेब. माझ्याकडून हे काम जमलं तर मी नक्कीच करेन. ऐक मग, हे असं काम आहे जे फक्त तूच करू शकतो. हे काम फक्त तूच पूर्ण करू शकशील. तू मला वचन दे की हे काम तू नक्की पूर्ण करशील. अहो साहेब, हे काय बोलताय? काम काय हे सांगितल्याशिवाय मी कसं काय सांगू शकतो? हे बघ, प्रश्नाच्या उत्तरात प्रश्न नको करू. तूच फक्त हे काम व्यवस्थित करू शकतोस. मला वचन दे तू हे काम माझ्यासाठी करशील. कळलं का? साहेब, हे काय म्हणताय? आधी काम काय ते तर सांगा ना. बरं मला सांग, माझी मुलगी कुठे आहे? ती आत बेडरूममध्ये आराम करते साहेब. अच्छा, तू आता किचनमधनं बोलतोयस का मग? हो हो, निश्चित. ठीक आहे, मग आता बाहेर येऊन बोल. माझ्या मुलीने आपल्या दोघांचं बोलणं ऐकायला नको. हो हो, ठीक आहे साहेब. हो, बोला साहेब. मी बाहेर येऊन बोलतोय. आता बोला. ऐक, तू माझ्या मुलीला मारून टाक. हे काय साहेब? अहो, हे काय बोलताय तुम्ही साहेब? हो मग नाही तर काय. तू माझ्या मुलीला काहीही करून मारून टाक. कळलं का? जर तू तिचा खून केला तर मी तुला 10 लाख रुपये देईन. माझं म्हणणं ऐकून तू चक्रावला असशील ना, पण काय करू, कॉलेजपासूनच माझ्या मुलीचं एका मुलावर प्रेम आहे आणि आता दोघं लग्न करण्याचा प्लॅन करतायत. तसं पाहिलं तर त्या मुलाला मारायचं होतं, पण संधी हातातनं निघून गेली. त्याची वेळ बरी होती म्हणून तो हातातनं सुटून चालला गेला. त्याच्याशी लग्न करून माझी मुलगी सुद्धा विदेशात जायचा प्लॅन करते आणि मला या प्रकारच्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्या मुलाशी तुझं लग्न लावून देईल हे सांगून मी माझ्या मुलीला त्या फार्म हाऊसवरती आत्ता पाठवलेलं आहे आणि ती पण त्याचीच वाट तिकडे बघतेय. पण तिला हे नाही माहिती की मी तिला मरायला तिकडे पाठवलाय. जर तू हे काम व्यवस्थित केलंस तर तुझ्या खात्यात 10 लाख रुपये असतील. आणि जर ही बातमी बाहेर गेली आणि खुनाच्या आरोपात जर तुला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं तरी मी तुला तिथून बाहेर काढिले. ठीक आहे? हे काय ऐकतोय मी? खून करण्यासाठी सांगताय आणि पोलिसांचं नावही घेताय. मला वाटलं छोटंसं काम असेल, पण खून करण्याची माझ्यात थोडी हिंमत नाहीये साहेब. हे काही कठीण काम नाहीये तुझ्यासाठी, म्हणून तुलाच सांगितलंय. बघ, हे माझ्या इज्जतीचा सवाल आहे. पहा, तुला 10 लाख जर कमी पडत असतील तर मला सांग, अजून 10 लाख देईल मी तुला. पण काहीही करून तुला माझ्या मुलीचा खून करावा लागेल. कळलंय का तुला? मला माफ करा साहेब. अशा प्रकारची कामं मी नाही करू शकत साहेब. तू नाही तर अजून दुसऱ्याकडनं हे काम करून घेईल मी. तिसऱ्या माणसाला काम देण्यापेक्षा मी हा विचार केला की तुलाच काही पैसे मिळतील. हे बघ, तुला संध्याकाळपर्यंतचा वेळ देतो आहे मी. विचार करून जरा मला निर्णय दे. ठीक आहे ना? पण अजून एक गोष्ट, याची माहिती माझ्या मुलीला लागायला नको. चुकून जरी तिला हे कळलं तर तुझा खून मी करेल. कळलं का? आई गं. हं. 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 राजू, हं? स्वयंपाक झाला? हो, झालंय छोटी मालकीण. तुम्हाला जेवायचं असेल तर आत्ताच देतो मी. हां, थोडं लवकर वाढून दे राजू. हातपाय धुवून आली तर आता खूप भूक लागली आहे. हो, ठीक आहे छोटी लवकर मालकीण. घेऊन ये. आणतो मी.
हम्म, छोटी मालकीण हे घ्या जेवा. हम्म. वा, स्वयंपाक खूप छान झालाय राजू. खूप छान बनवलंस तू. एकदम स्वादिष्ट जेवण आहे. धन्यवाद छोटी मालकीण. जेवा ना. हम्म. छोटी मालकीण, हा, जेवल्यानंतर मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. काय माझ्याशी? हम्म. काय बोलायचंय तुला? अहा. आणि इतका विचार का करतोयस? आत्ता बोल. आता नाही छोटी मालकीण. जेवताना बोलायचं नसतं. तुम्ही आरामात जेवा, नंतर बोलूया ना. ठीक आहे. ठीक आहे. छोटी मालकीण, हा राजू, काही बोलायचं होतं ना तुला? सांगतो छोटी मालकीण. खाली कशाला बसला? सोफ्यावर बसून जा. अहो असू द्या छोटी मालकीण, मी इथेच बरा आहे. छोटी मालकीण, हा, मला तुम्हाला काही विचारायचं होतं, पण तुम्ही मला खरं सांगाल. हो बोलील ना मी राजू. खूप विचार नको करू, बोल. छोटी मालकीण, तुम्ही इथे का आलात? काही नाही, असंच आली राजू. बाबांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. फार्म हाऊसवर थांबायला सांगितलं त्यांनी. साहेबांना तुमच्यासोबत कुठल्या विषयी बोलायचं होतं सांगा. बघ राजू, माझ्या फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत राजू. आता हे सगळं तर मी तुला सांगू नाही शकत ना. माझं ऐका छोटी मालकीण, तुमच्या वडिलांनी मला फोन केला होता. ते खरं आहे की खोटं आहे हे जाणून घेण्यासाठी विचारलं. अच्छा, असं का? मी एका मुलावर प्रेम करते. मी बाबांना सांगितलं होतं मला त्याच्याशीच लग्न करायचंय. ही गोष्ट ऐकून पहिलं तर त्यांना मान्य नव्हतं. म्हणाले की नातेवाईकांसमोर आपली इज्जत खराब होऊन जाईल. मी बाबांना हे सांगून समजूत घातली की मी लग्न करून दुसऱ्या देशात चालली जाईल. खरं आधी बाबांना हे मान्य नव्हतं, पण मग आता ते लग्नासाठी हो म्हणाले. लग्नाबद्दल फार्म हाऊसवर काहीतरी बोलायचंय त्यांना. मुलाकडच्यांना इथेच बोलवून कोणाला न सांगता लग्न करून घ्यायचं बोलले ते. या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्रियकराच्या घरी पण सांगितल्या आहेत. आमचं लग्न करून द्यायलाच ते उद्या फार्म हाऊसवर येतात आहे. नाही छोटी मालकीण, त्यांनी तुम्हाला इथे लग्न करवून देण्यासाठी नाही बोलावलंय. नाही पाठवलं? हे काय म्हणतोस तू? साहेबांनी तुमचा खून करण्यासाठी तुम्हाला इथे पाठवलंय छोटी मालकीण. हा, राजू, नीट विचार करून बोल. खरं बोलतोय छोटी मालकीण. जेव्हा तुम्ही झोपला होतात साहेबांनी मला फोन केला होता. तुम्हाला एका मुलावर प्रेम आहे, तुम्ही त्याच्यासोबत लग्न करणार आहात, सगळं त्यांनी मला सांगितलं. पण तुम्ही जसा विचार करताय, तुमचं त्याच्यासोबत लग्न ते नाही लावून देणार. तुम्हाला मारून टाकण्यासाठी इथे पाठवलंय. हे सगळं खरं आहे का राजू? जर मी तुमचा खून केला तर साहेबांनी मला 10 लाख देण्याचं वचन दिलं आहे. 10 लाख रुपये? आणि तू काय बोललास राजू? मी तर काहीच नाही बोललो छोटी मालकीण. मी स्वप्नातही विचार केला नाही साहेब अशा प्रकारे बोलू शकतील. मी तर त्यांना देवता मानायचो, पण स्वतःच्या मुलीनी कोणावर प्रेम केलं तर तिला मारायला सांगतायत ते. मी स्वप्नातही विचार नाही केला की ते असं करू शकतील. जेव्हा त्यांनी फोन करून तुमचा जीव घेण्यासाठी मला सांगितलं, मी तर काही विचारच करू शकलो नाही. त्यांना काय उत्तर द्यावं मला तर हेही कळत नाहीये. मी स्वप्नातही विचार केला नाही की साहेब इतके निर्दयी व्यक्ती असू शकतात. मला बिलकुल विश्वास नाही होतोय राजू. बाबांनी तर आमचं लग्न करून द्यायलाच इथे बोलवलं होतं आणि तू म्हणतोस की मला मारायला मला बाबांनी इथे पाठवलंय. मी यावर कसा विश्वास ठेवू? स्वतःच्या मुलीला एखादा वडील कसा मारू शकतो? माझे बाबा इतके निष्ठुर नाहीये राजू. छोटी मालकीण, तुम्ही खूप साध्या आहात. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर मी आता साहेबांना तुमच्या समोर फोन लावतो. तेव्हाच तुम्हाला खरं काय ते कळेल मालकीण. बाबांशी? त्यांच्याशी काय बोलशील राजू? मला तुमचा जीव घ्यायला सांगितलं होतं ना. जीव कसा घ्यायचा हे विचारतो. त्यावर ते काय उत्तर देतील तुम्ही स्वतःच ऐका. तेव्हाच तुम्हाला सगळं कळेल. हा साहेब. हा बोल रे राजू. काय विचार केलायस? साहेब मी विचार केलाय. तुमचं दिलेलं काम मी करीन. असं आहे का? बरं मला सांग कुठून बोलतोयस? बाहेरून बोलतोय साहेब. बरं ऐक, तिकडे आजूबाजूला माझी मुलगी तर नाही आहे ना? नाही आहे साहेब. छोटी मालकीण आज झोपल्यात.
तुम्ही बोला ना साहेब. अच्छा, मी तुला जे काल सांगितलं त्याच्याबद्दल काय निर्णय घेतला? तुला मान्य आहे ना? कोणाचाही संशय नाही येता माझ्या मुलीला मारशील ना? हो साहेब, मी नक्कीच जीव घेईन साहेब. तुम्ही इतकं सांगताय, तुमचं म्हणणं मी कसं टाळू शकतो साहेब? तिचा जीव घेईन मी साहेब. असं आहे का मग? शाबाश. ठीक आहे, माझ्या मुलीला मारून आपल्या फार्म हाऊसच्या मागे जो तलाव आहे ना त्याच्या बाजूलाच तिला पुरून टाक. पण जरा सांभाळून. ती इकडे होती याचा काही पुरावा नसायला हवा. आणि जर कोणी काही विचारलं तर सांग की तिचं कोणावर तरी दुसऱ्यावर प्रेम होतं आणि त्याच्यासोबत ती पळून गेली. ठीक आहे साहेब, तुम्ही जसं म्हणाल तसं साहेब. आजच तिचा खेळ खल्लास कर, कळलं? हो, ठीक आहे साहेब. छी, स्वतःच्या मुलीचा जीव घेतय. इतक्या तळाशी गेले माझे बाबा. तू फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. छोटी मालकीण, घाई करू नका. माझं म्हणणं ऐकाल तर आपण दोघंही या समस्येतून बाहेर पडू. कसं कसं सांग. छोटी मालकीण, मला पैशांची गरज आहे, पण त्यासाठी तुमचा खून करेन इतका हरामखोर नाहीये मी. म्हणून मी यासाठी एक प्लॅन बनवलाय. त्यावर अंमल केला तर आपण नक्कीच वाचू. आज मी तुम्हाला पिण्याकरता ज्यूस देतो. ते प्यायल्यावर वेदना होत तुम्ही मरताय अशी ॲक्टिंग करा. त्याचा व्हिडिओ बनवून मी साहेबांना पाठवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही मेले आहात आणि तुमचं शव मी तलावाच्या काठी पुरून टाकलं. आपली योजना सफल झाली तर साहेब मला 10 लाख रुपये देतील. त्या पैशांनी मी माझी आर्थिक स्थिती सांभाळून घेईन आणि तुम्ही आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करून विदेशात राहू शकता. पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मित्राला सांगा तुम्हाला विदेशात नेण्याचा प्रबंध करण्यासाठी. साहेबांच्या नजरेपासून दूर जाऊन तुमच्या मित्रासोबत एक चांगलं आयुष्य जगा तुम्ही. त्यानंतर चुकूनही वडिलांशी कधीही बोलू नका तुम्ही. छोटी मालकीण, त्यांच्या नजरेत तुम्ही मेल्या असाल ते तसंच राहू द्या. ऐकायला तर ठीक वाटतंय, पण खरंच असं करू शकतो? हो छोटी मालकीण, यातच आपल्या दोघांचाही फायदा आहे. जर त्यांना तुम्ही जिवंत आहात हे कळलं ना, ते मलाही मारून टाकतील. अगदी जीवानिशी मारतील. म्हणून म्हणतोय, दया करा आणि माझं म्हणणं ऐका. छोटी मालकीण, हां. हे घ्या. या ज्यूसला प्यायल्यानंतर तुम्ही मरणाची ॲक्टिंग करा आणि त्याचा एक व्हिडिओ बनवून मी साहेबांना पाठवतो. मग साहेबांना विश्वास होईल की तुम्ही खऱ्याखुऱ्या मेल्या आहात. त्यानंतर तुम्ही विदेशात जा. लवकर प्या हां, ना. ठीक आहे, दे. हं. 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 आह. ए, काय होतंय? गळा बंद बंद वाटतोय. सरबतात काही पडलं होतं का? आ, आ, आई ग. आ, 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 आ. राजू, मला उलटी येते. बापरे. हां साहेब, बोला. तू पाठवलेला व्हिडिओ पाहिला, खूप आनंद झाला राजू. धन्यवाद साहेब. तू माझी अब्रू वाचवलीस. हां, धन्यवाद साहेब. तुम्ही म्हणालात तसं हिच्या शवाला घेऊन फार्म हाऊस जवळ जो तलाव आहे ना त्याच्या बाजूला काढून टाकतो. तुमच्या वचनाप्रमाणे ते 10 लाख रुपये पाठवून द्या साहेब. ठीक आहे राजू, काहीही करून तिला पुरून टाक. तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतो मी. हां, ठीक आहे साहेब. मालकीण, उठा ना. हां, इथून लपून कुठे हां. निघून जा तुम्ही. हां. ठीक आहे लवकर राजू. निघा छोटी मालकीण. हं. ती बॅग घ्या ना. हां, हां. हां. मी निघते हां, राजू. लवकर जा. हं. जा जा हां, लवकर. दे. खूप खूप धन्यवाद राजू. हां, मी ठीक आहे. निघते. तू तुझी जा, काळजी जा. घे. सांभाळून जा. हां. अ.